स्टार्ट करा. नमस्कार. नमस्कार. माझं नाव मुलानी सर. आपण काय नाव आपलं? मी प्राध्यापक विक्रम मालतुमकर. अच्छा. आमचं समर सोशल फाउंडेशनचे जे फॉर्म्युले आहेत हे कुणाकडून घेतले ते तुम्ही? मी अंकुश सर म्हणून अंकुश. त्यांच्याकडून. अच्छा. केव्हा घेतलेले होते? मी जानेवारी 27 जानेवारी. 27 जानेवारी. हे घेण्यापूर्वी काय काय त्रास होता तुम्हाला? म्हणजे माझे जे आजार आहेत त्याच्यामध्ये शुगरचा आजार होता. अच्छा. किडनीचा आजार होता. अच्छा. लिव्हरचा होता. अच्छा. आणि माझ्या पायावर ऑपरेशन पण झालेलं आहे. अच्छा. ऑपरेशन कसं झालं? ते ह्याच्यामुळे झालं होतं, गँग्रीन नाही का? गँग्रीन. ते शुगरमधून हां झालं. हां. तर असे सगळे आजार एकत्र आले अच्छा. आणि त्यामुळं माझ्या शरीरामध्ये विकनेस खूप होता. अच्छा. मग चक्कर वगैरे येत होती. अच्छा. म्हणजे जेवण जाणे, झोपणं येणे, पोट स्वच्छ न होणे, अच्छा. असं म्हणजे अनेक गोष्टींचा मला त्रास होत होता. अच्छा. अच्छा. तर मग हे आता चालू केल्यानंतर काय जाणवलं तुम्हाला? आता चालू केल्यानंतर मला जो दम लागत होता तो कमी झाला. म्हणजे माझा बरं. स्टॅमिना वाढला असं. स्टॅमिना वाढला. म्हणजे अच्छा. भूक वाढली, अच्छा. झोप मला लागते, झोप व्यवस्थित. जाग येते सगळं, अच्छा. अच्छा. आणि स्टॅमिना वाढले. अच्छा. म्हणजे बरं वाटतं मला. अच्छा. मग पोट साफ होत होतं? पोट स्वच्छ. आधी तो प्रश्न होता मला. अच्छा. आता व्यवस्थित साफ आता. होत. बरोबर. तुम्ही कुठेही सर्व्हिसला? मी बाबूरावजी घोलप कॉलेज सांगवी इथं अच्छा. पिंपरी चिंचवड अच्छा. सिनियर कॉलेज. मग ज्यावेळेस त्रास होते त्यावेळेस कॉलेजमध्ये कसं काय वातावरण होतं? ज्यावेळेस मी म्हणजे आपली हे आयुर्वेदिक औषधं सुरू करण्याआधी मी खूपच म्हणजे असं दुर्बल होतो नाही का? अच्छा. म्हणजे जाणं हा. येणं दुर्बल होतो. अच्छा. म्हणजे पण जसं औषधं घ्यायला सुरुवात केली तसं माझ्या प्रकृतीमध्ये चांगला फरक पडला. अच्छा. काय फरक पडला? म्हणजे माझं दम लागणं कमी झालं. बरोबर. म्हणजे जेवण वाढलं, अच्छा. झोप लागली मला. वजन? वजन? हा, माझं वजन 62 किलो होतं, ते आता 62. 69 पर्यंत वाढलं. अच्छा. चांगला फरक झाला. चांगलं फरक. बरोबर. आता हे तुम्ही जे फॉर्म्युले घेतले हो. त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? हा, आता म्हणजे घेण्याआधी म्हणजे असं 100% विश्वास असं नव्हता माझा मध्ये, नाही. अच्छा. अच्छा. किंवा ॲलोपॅथीलाच माझं प्राधान्य होतं, अच्छा. किंवा ह्यातून काय होतं की नाही असं माझ्या मनात शंका होती. बरोबर. पण माझ्या एका मित्राने सांगितल्यानंतर मी ते घेतलं आणि मला लगेच त्याचे रिझल्ट यायला सुरुवात झाली. तुम्ही काहीतरी म्हणलं ग्रुपला जॉईन झालो पण काय बघत नव्हता. हा, 1 महिना तर मी बघितलं नाही. हा. माझ्या मनात म्हणजे असं हेच होतं, संदेह होता बरोबर. की मला असं वाटायचं की ॲलोपॅथी हाच शेवटचा उपाय आहे अच्छा. आणि आयुर्वेदामधून काही होत नाही असं माझं एक अच्छा. स्वतःची समजूत होती. ॲलोपॅथीचा काय अनुभव आला? आता ॲलोपॅथी हे 2010 पासून मला डायबिटीस आहे ना, तेव्हापासून हा. ॲलोपॅथी चालू आहे आणि अच्छा. किडनी वगैरेचे आजार आता 1 वर्ष झालं सुरू झाले. अच्छा. तर ते नियमित तपासणी हा. आणि ॲलोपॅथीच्या गोळ्या घेणे असा प्रवास सुरू होता. अच्छा. पण आता आजार वाढले, म्हणजे लिव्हर, किडनी, हा. हार्ट, हा. शुगर, असं सगळं ते म्हणजे एकत्र डॉक्टरकडे चेक हे केल्यानंतर? डॉक्टरकडे त्याच्यावर औषधं सुरू होती, परंतु सुरू. त्यातून सॅटिस्फॅक्शन मला मिळत नव्हतं. अच्छा. अच्छा. आता हे औषधं आयुर्वेदिक चालू केल्यानंतर ना मला त्याचं प्रमाण कमी वाटतं आणि त्याचं सोल्युशन पण मिळालं. जसं की माझी भूक वाढली, वजन वाढलं, हा. झोप लागते. तर ह्या गोष्टी त्यात घडलेल्या नाही. ॲलोपॅथीमध्ये नव्हत्या काढल्या? हा, म्हणजे त्यातून काहीतरी मदत होत असेल, नाही असं नाही, हा. पण आता जे बदल झालेले ते चांगले आहेत. अच्छा. अच्छा. म्हणजे आयुर्वेदावरचा विश्वास आता वाढला हा. तुमचा? वाढला आणि त्यामुळे मी आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, आता हा अच्छा. मार्च महिन्याचा, हा. तर आता मी नियमित त्याचं सेवन करतो. अच्छा. अच्छा. म्हणजे आता आमच्या संस्थेबद्दल काय म्हणाल तुम्ही? नाही, हे एक चांगलं सामाजिक कार्य आहे. म्हणजे सामाजिक करणं ही काळाची गरज आहे आता, अच्छा. अच्छा. की लोकांना योग्य मार्ग मिळाला. बरोबर. म्हणजे तुम्ही समजा आमचे फॉर्म्युले घेतलेच नसते, ॲलोपॅथी घेत राहिला असता तर काय झालं असतं असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे आता इथं जे एक मला समाधान मिळतं की मी बरा होऊ शकतो. हा. तिथं काय होतं की चेकिंग चालू आहे, गोळ्या घेणं चालू आहे, पण मला एक सॅटिस्फॅक्शन नव्हतं. अच्छा. म्हणजे असं मनात शंका असायची की मी म्हणजे जे 100% बरं होऊ जे शकतो. त्रास आहेत ते त्रास हा. चालूच होते. हा, म्हणजे बरा होईल की नाही अशी शंका होती. म्हणजे हा. ह्याच्यासोबत जगणं चालू होतं आपलं, मेडिसिन सोबत, नाही का? बरोबर. आता इथं मला असं वाटतं की मी बरा होऊ शकतो. म्हणजे आता बरा होऊन म्हणजे हा. काही गोष्टींचा आनंद मी घेऊ शकतो. किती टक्के फरक वाटतोय आता? खूप चांगला फरक आहे. चांगला. अगदी म्हणजे दम लागणे हा प्रकार म्हणजे नाही का, आता कॉलेजमध्ये मी 3 मजले चढतो, तर आधी मी 1 मजलं चढलं की थांबायचो. अच्छा. आता मी चढतो आणि कॉलेजमधल्या लोकांच्या लक्षात पण आलं की माझ्या शरीरामध्ये झालेले बदल हा.
आता ते माझी चर्चा करा किंवा तुमच्या शरीरामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये असं काय चांगला बदल झाला की तुम्ही काय करताय. अच्छा मग त्यांना मी आपल्याबद्दल माहिती दिली. अच्छा. म्हणजे एकंदरीत समाधानी आहात. समाधान. ओके, चल, थँक्यू. हो.